अत्याचार झालेला आहे, याबद्दल असेच वाटते की जास्तीत जास्त कडक शिक्षा नराधमाला व्हायला पाहिजे आणि त्याला त्या मुलीवर जसा अत्याचार त्यांनी केला तसा त्याचाही दगडाने ठेचून त्याला हत्या करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि हे सगळं कायदेशीरच व्हायला पाहिजे। परंतु अशा वारंवार घटना होतात, सरकार याकडे गांभीर्याने घेताना दिसत नाही। हा, यासाठी कायदाच फायदेशीर ठरेल आपल्याला। कायदा कठोर झाल्याशिवाय मुलींना न्याय मिळणारच नाही। अशा घटना वारंवार जसं आतंकवाद्यांसाठी रात्रीचा कोर्ट चालू केलेला आहे, तसं महिलांवर जो अत्याचार होतो त्यासाठीही शासनाने जास्तीत जास्त कडक कारवाई करायला हवी। नरसापूर भोर तालुका पुणे येथे एका नराधमाने 3 वर्षाच्या चिमुरटीला अतिशय घृणास्पद वागणूक देऊन तिच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य करून तिचा जीव घेतला आणि तिचा जीव घेऊन तिला एका शेणाच्या ढिगाऱ्याखाली दबवून ठेवलं होतं। आणि ही सगळी घटना लक्षात आल्याच्या नंतर संबंध महाराष्ट्रामध्ये याबद्दल खूप मोठा आवाज, ज्वलंत आवाज निघालेला आहे। आज ब्राह्मण समाज समन्वय समिती, सकल हिंदू समाज, विविध संघटना आणि सर्व ब्राह्मण बंधू भगिनी यांनी याविषयी काल निदर्शन क्रांती स्वागत केले आहेत आणि आज सीपी साहेबांना इथं निवेदन देण्याकरता सर्व उपस्थित झाले आहे। आमची सर्वांची एकच मागणी आहे की हे निवेदन मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचावं, फास्ट ट्रॅक मध्ये ही केस चालावी आणि या नराधमास कडक मध्ये फाशीची शिक्षा जरूर लवकरात लवकर व्हावी। अन्यथा जर त्याची कायदेशीर अडचण असेल तर आम्हाला सांगावं, आम्ही त्याचं काय करायचं ते करू शकतो, पण फक्त आधी आम्ही कायदा हातात घ्यायचा नाही म्हणून हे निवेदन देत आहे। जय हिंद, जय परशुराम। नरसापूर प्रकरणामध्ये काल आम्ही निदर्शनं केली, त्या चिमुरटीला आम्ही श्रद्धांजली वाहिलेली आहे। त्याचबरोबर कालच सर्वांनी ठरवलं, सर्व संघटनांनी, सकल हिंदू समाज आणि सर्व ब्राह्मण संघटना यांनी ठरवलं की आपण आज सीपी साहेबांना निवेदन देऊ आणि हा जो खटला आहे, जसं मुख्यमंत्री म्हणले की आम्ही हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालू आणि लवकर त्या चिमुरटीला न्याय मिळवून देऊ, हीच आशा मुख्यमंत्र्यांकडून आहे। कारण की मालेगाव प्रकरण जर बघितलं तर 1.5 वर्ष होऊन गेलं, पण मालेगाव प्रकरणामध्ये असंच लहान मुलीचं प्रकरण, पण त्यात अजूनही काही हे आलेलं नाही। आणि आता हे प्रकरणामध्ये आज जे आम्ही पेपरला वाचलोय की त्यांना स्पष्टपणे भीमराव कांबळे जे आरोपी आहेत त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की छोट्या मोठ्या भांडणावरून मला याच्यात गोवण्यात येत आहे। म्हणजे ही केस कुठेतरी भरकटण्यासारखी आहे, तरी पोलीस हे सक्षम आहे आणि पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी या विषयावर खूप चांगली मांडणी केलेली आहे, त्यामुळे त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि या केसचा लवकर निकाल लागावा आणि त्या महिन्यात ते 1.5 महिन्यात त्या नराधमाला फाशी व्हावी अशी आमची मागणी आहे। आणि त्याकरता आम्ही सीपी साहेबाला निवेदन दिलेले आहे आणि ते निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो। सुधीर नाईक, जिल्हा अध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, छत्रपती संभाजीनगर।